बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म, भाग 10. चंद्ररावाला वाटप मनाप्रमाणे मिळालं नाही म्हणून तो बैठकीतनं चालू पडला. बैठकीला आलेली भाऊबंद त्यामुळे चढपडली. आपण उगाच लष्कराच्या भाकरी भाजायला आलोय असं त्यांना वाटलं. दामोदर, सुब्बाराव, तुम्ही दोघं त्याला त्याच्या मनाप्रमाणे वाटप देऊ नका. रामड्यानं काठी आपटली. त्याचा मान चंद्रनं राखला नव्हता. भावकीतला समद्यात मोठा तो. भावकीत त्याला मान होता. लगीन कार्यात त्याला पहिलं मानाचं पाकोटं बांधलं जायचं. रामड्या भाऊजी, चंदरला झापला पाहिजे चांगला, म्हाळाबाई बोलली. त्यानं वाटपाच्या मिटिंगचं नाटक केलंय. पोपटरावानं खरं ते सांगितलं. सुब्बाराव, तुझ्या बायकोवरनं तुझं नी त्याचं मन भांडण झालं आणि तो वाटप द्यायला तयार झाला. ही गोष्ट खरी का? बबूशा माप काढायला लागला. तसं काही नाही. सुब्बारावला मोहनाचा विषय त्या बैठकीत नको होता. आता आम्ही उठायचं का? शेंत्या बापा बोलला. उठा तर काय, आता इथं कोण आपल्याला चहा पाणी करणार का काय? म्हाळाबाया आपल्या हाताचा पंजा गुडघ्यावर ठेवून उठण्याच्या मूडमध्ये बोलली. तोच तिथं मोहना डोक्यावर पाटीच घेऊन आली. तिच्या पाठोपाठ पाण्याची कळशी घेऊन सैंद्रा आली. सुब्बारावनं पाटीला हात लावून मोहनाच्या डोक्यावरचं ते ओझं उतरलं. पाटी बाजूला ठेवून मोहनानं डोईचा पदर नीट केला. मग ती भाऊबंदकीतल्या त्या सर्वच म्हाताऱ्यांच्या पाया पडली. म्हाळाबाईनं तिचा हात हातात घेऊन जवळ बसविलं. तिचा देखणा चेहरा पाहून तिनं आपल्या हातांची बोटं मोडली. बोलली, पुरी, तुझ्या रूपाला कोणा दृष्टाची नजर लागाय नको. चांगलीच देखणी आहेस तू. सैंद्रानं पाटीतल्या गोड शिऱ्याचा टोप बाहेर काढला. छोट्या छोट्या थाळ्यामध्ये तिनं मग कलत्यानं शिरा भरला. प्रत्येकाक पुढं तिनं शिऱ्याच्या थाळा ठेवल्या. कळशीतलं पाणी तिनं ग्लासात भरलं. सर्वांपुढं ग्लास तिनं ठेवलं. मग कपात चहा भरला. चहाचे कप तिने सर्व भाऊबंदांपुढं ठेवलं. सैंद्रा, हा शिरा चहा आम्हाला देण्याची आयडिया कुणाची? म्हाळाबाया बोलली. ही आयडिया नव्या नवरीची. म्हणली भाऊबंद नव्या निवाडायला बसल्यात, त्यांना चाय पाणी नको काय? वा, मानले तिला. वाटपाची मिटिंग म्हणल्यावर ही आणाय नको. भाऊबंद काय रिकाम्या पोटी बोलाय बसवायचं? भरल्या पोटी ते आरामात वाटपाचं काम करतील. सगळीजण शिरा खायला लागली. शिरा खायला चमचे पण ठेवले होते, पण सर्वांचीच वय झालेली. चमच्यानं खाण्यापेक्षा त्यांना हातानं खाणं बरं वाटलं. रामड्या बाबा 75 पुढचा. त्याला तर हातानं बी घास घ्यायला जमना. हातातोंडाची गाठच पडना. हात कापत होता. मोनाच मग त्याच्या शेजारी बसली. त्याला आपल्या हातानं घास भरवायला लागली. हे काय पोरी? बाबा, तुम्हाला शिरा भरवते. रामड्याच्या एका डोळ्यात मोतीबिंदू झाला होता. दुसरा डोळा जरा बरा होता. त्याच डोळ्यानं त्यानं मोहनाला निरखून पाहिलं. ही नवी निवरी मगाशी आपल्या पाया पडली. दर्शन घेते बाबा असं ती म्हणाली होती. आता प्रेमभरानं घास भरवत्या. रामड्याच्या दोन्ही डोळ्यात पाणी आलं. त्याला राहवलं नाही. त्यानं आपले थरथरते हात तिच्या पाठीवरनं फिरवले. म्हणाला, मी 4 सुनांचा सासरा, पण एकीला बी वाटलं नाही की सासऱ्याला तोंडात घास घेता येत नाही तर आपण तो घास त्याला भरवावा. पण पुरी तू, तुझं सासू सासरा पाहिजे होतं.
चांगली सेवा केली असतीस तू, पर तुझ्या नशिबात ते दोघे बी नाहीत. मोहनानं रामड्या बाबाला ग्लासनं पाणी पाजलं. बसीत चहा ओतून ती द्यायला लागली तर म्हणाला, ग्लासा चहा दे, म्हणजे दोन्ही हाताने धरून मला तोंडाला लावता येईल. वाशीनं चहा सांडतो बघ. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मोहनानं समद बैजवार केलं. त्यामुळे तो आणखी सुखावला. पाय पसरून मग तसाच भिंतीला टेकला. तो असा कुठं गेला की काम झाल्यावर तासभर तरी पडून राहायचा. डुलकी झाल्यावर उठायचा. काठी टेकवीत टेकवीत घरी जायचा. घरी जायला लेट झाला तर त्याला मोठा नातू त्याचा शोध घ्यायला यायचा. तो सापडला की त्याची काठी धरून त्याला घरी न्यायचा. चंद्ररावामुळं समधी भाऊबंद नाराज झाली होती. त्यानं समध्यांना वाटपाच्या मिटिंगला बोलावलं होतं. वाटपाच्या मिटिंगीत त्यांनी वावगं असं काहीच केलेलं नव्हतं. त्यांनी समसमान वाटं केलं होतं. 50 एकराच्या बागायतीत म्हसोबाजवळची 30 एकर बागायत चंद्र मागत होता. बागायतीत त्याला 20 एकर मिळू बी शकली असती, पण त्यानं आपल्या कोंबड्याचा तुरा जादाच उडवला. त्यामुळं त्याची मानच भाऊबंदांनी पकडली. त्याचा कोंबड्याचा तुरा मग खाली आला. सुब्बाराव, दामोदर, तुम्ही आता वाटपाच्या मागे लागा. त्या चंदरची नियत फारशी नीट दिसत नाही. त्यानं तुमच्या आईला पोचवलं. त्यानं तिला कसं पोचवलं ते तुम्हाला माहीत आहेच. आमच्या बापाचं काय झालं? सुब्बाराव बोलला. ते बी चंदरलाच विचारायचं. समद्या नासक्या कामाचा धनी आहे त्यो. नंगवाट गडी उत्मात लई त्याला. शेंत्या बाबा भडाभडा बोलला. बापानं म्हण भोजदरीच्या पाटलाची पोर आमच्या वाड्यात आणली होती. दामोदरनं बापाच्या नाजूक प्रकरणाचा विषय काढला. तिरमख्या, शेंत्या बाबा, बाबूशा, पोपटराव, तान्ह्या, म्हाळाबाया बोलाव की बोलू नये ह्या चिंतेत पडली. सैंद्रा आणि मोहनासामनी तो विषय काढणं काही ठीक नव्हतं. चंदर गावच्या सुंदरमलच्या नातीमागे लागलाय म्हण. म्हाळाबायानं चहापाणी झाल्यानं कमरेची पिशवी काढून तपकिरीची डबी काढली आणि सरळ ती बातमी दिली. सुंदरमल म्हणजे मारवाडी सावकर काय? सुंदरमल हा निर्वाश आहे. गावात वर्षापूर्वीच आलाय. त्यानं कपड्याचं दुकान काढलंय. चांदमल हा मारवाडी आहे. तो दागिनं करून देतो. दागिनं गहाण ठेवतो. व्याजानं पैसे बी देतो. तिरमक्या बोलला. तिरमक्या मुंबईवाला असल्यानं त्यांची सर्वाशी बोलण्याची तयारी होती. सुंदरमलची बायको गोरीपान हाय. त्याची नात तर पार केवढ्याचं कणीस हाय. बोलाय बी लई छटाके हाय. म्हाळाबाया बोलली. सुंदरमल हा फाळणीपूर्वी बापासंगती सिंधमध्ये होता. फाळणी झाली आणि त्याचा बाप आपल्या लहान सुंदरमलला घेऊन भारतात आला. दिल्ली, मुंबई, उल्हासनगर करीत करीत तो अहमदनगरला आला. तिथंच मग बाप मेला. सुंदरमलनं बापाचा कपड्याचा धंदा चालू ठेवला. त्यानं मोठं नाव केलं, पण पोरं व्यसनी निघाली. दोन्ही पोरांशी त्याचं जमना. त्याची पोर आणि जावई उल्हासनगरला होते. तिकडे जावई धंदाच करीत होता. तिथं रात्री त्याच्या घरावर दरोडा घातला गेला आणि त्यात जावई मुलगी मारली गेली. सारं घर लुटलं. नाथ कॉलेज ट्रिपला काश्मीरला गेली होती म्हणून वाचली. तिला आधार कोणाचा राहिला नव्हता. ती आपल्या आजोबांकडे आली. नगरला ती कॉलेजपर्यंत शिकली. तर सुंदरमल आणि पोरांचं पट्टना. पोरांची व्यसनी अवस्था बघायला नको म्हणून तो लांब अशा पिंपलदरला आला. तिथं त्यानं बाजारपेठातला वाडा विकत घेतला. त्यात कापडाचं दुकान काढलं. वाडा मोठा होता. पुढच्या बाजूला कपड्यांचं दुकान होतं, तर मागच्या बाजूला त्याचं बिराड होतं. सुंदरमल निर्वासित. त्यानं बापासंगती अनेक लहान मोठी शहरं गावं पाहिलेली. कोणत्याही ठिकाणी गेलं की तिथील मोठा माणूस तो पकडायचा. आपला ठिकाणा तिथं लावायचा.
अहमदनगरलाच त्यानं आपल्या दुकानात नेहमी कपडे घ्यायला येणाऱ्या चंदरला गाठला. बोलला, तुमचा गाव कौनसा रे भाई? पिंपळदरी, बार डोंगर दऱ्यात. एस टी बिष्टी जाती का? तसा गाव मोठा आहे, बागायती आहे, नदी आहे, गावात वाडे आहेत, पैसेवाले लोक आहेत. गावात कपड्याचं दुकान आहे? दुकान कपड्याचं? हां हां. गावात 2-3 टेलर आहेत, तेच कपड्याचे तागे नेतात नगरवरनं नाहीतर संगमनेरवरनं. त्यांच्याकडं उंच लोक कपडे घेतात, त्यांच्याकडं शिवायला टाकतात. म्हणजे मी कापडेचा दुकान टाकला तर चालेल? हां हां चालेल, तुम्ही कपड्याचं दुकान टाका. सुंदरमल धोरणे होता, याला पकडायला पाहिजे. त्यानं आपल्या बिंदूला हाक मारली. ती त्याची नात होती, तिचं कॉलेज मध्येच सुटलं होतं. आईबाप दरोड्यात मारले गेले, ती पोरकी झाली. हां बाबाजी बोलो. बाबाजी ती समधी कामं करायची. एक चाय लाने चंद्र शेठ को. चंद्र सेठ? ये शेठ है? बिंदूने चंद्रकडे पाहत म्हणलं. चंद्र काही सिंधी नव्हता, मारवाडी नव्हता, त्यात त्याचा रंग काळा सावळा. त्यानं दाढी मिशा राखलेल्या. हा तर गावाकडचा शेतकरी. आपले बाबाजी याला चंद्रशेठ कसे म्हणाले तेच तिला कळेना. बिंदूला चंद्र आवडला नाही, पण चंद्रला बिंदू आवडली. गोरी पान, डोळे पण घारे, तिचे केस लांब सर. ही तुमची लेक का? तो तिला डोळे भरून पाहत बोलला. आमच्या छोकरीची छोकरी, आम्ही सांभाळते. तिची शादी करणार. शादीला दुल्हा देखा है. सुंदरमलचं पोरांशी फाटल्यानं त्यानं चंदरची मदत घेतली. पिंपळदरला दुकान थाटलं. शहरासारखे कपडे दुकानात आणले. पिंपळदरीच्या लोकांची सोय झाली. आसपासच्या गावातील लोक कपडे घ्यायला येऊ लागली. सर्वसामान्य माणसं तर तिथेच लग्नाचा बस्ता बांधू लागली. सुंदरमल संगती त्याची नात बिंदू आली. तिला शादीला दुल्हा पाहिला, पण त्याला व्यापारासाठी भांडवल पाहिजे होतं, नाहीतर धंद्यात फुकटची पार्टनरशिप पाहिजे होती. त्याला सुंदरमलनं नकार देताच त्यानं शादी करायचं नाकारलं. बिंदू दुखावली. तिला नवरा आवडला होता, पण तो हा असा स्वार्थी होता. त्याला समद फुकटचं पाहिजे होतं. बिंदूसारखी बायको आणि तिच्या आजोबाचा पैसा, धंदा त्याला हवा होता. कष्ट न करता तो संसार करणार होता. सुंदरमल, त्याची बायको आणि बिंदू पिंपळदरला आले आणि चंदरच्या काळजाचा ठोकाच चुकला. हे वेगळ्याच जातीचं पाखरू त्याला जखमी करू लागलं. रात्रीचं झोप खराब करू लागलं. गावात वीज होती. सुंदरमलनं वाड्यात असल्या आडाला पाण्यासाठी पंप बसवला. संडास बाथरूम करून घेतलं. त्यामुळे त्याची बायको आणि बिंदू ह्यांना कोणत्याच कारणासाठी दिवसा किंवा रात्री बाहेर पडायची गरज नव्हती. वाण्याचा माल वाड्यावर ऑर्डर देऊन येत होता. बिंदू नदीवर फिरायला सुद्धा जात नव्हती. चंदरची त्यामुळे गैरसोय झाली होती. ती बाहेर पडावी, तिच्याशी बोलायला मिळावं यासाठी तो तडफडत होता. सुंदरमलच्या वाड्याकडं तो फेऱ्या मारित होता. रोज 1 मीटर 2 मीटर कपडा घेत होता. त्याच्याकडं पैसा अमाप होता. बिंदू पाणी घेऊन बाहेर यावी म्हणून पाणी प्यायला मागत होता, तर सुंदरमल त्याच्या हाताच्या बाजूला असला पाण्याचा तांब्या देत होता. पाण्याचा तांब्या हातात घेऊन तहान नसला चंदर पाणी पित होता आणि श्वासनलिकेत पाणी जाऊन त्याला ठसका येत होता. सुंदरमल पक्का धंदेवाला होता. तो एसटीने नगरला गेला की आपल्या दुकानाचा माल आत ठेवत होता, म्हणजे दुकान लावत नव्हता. ह्याचाच फायदा त्याने एक दिवस घेतला. सुंदरमल नगरला गेल्याचं पाहून तो त्याच्या वाड्याकडे आला. त्यानं मागं पुढं पाहिलं.
मग त्यानं दाराची कडी वाजवली. बिंदूच दार उघडायला आली. बोलली, कोण आहे? चंदरशेठ. चंदरशेठला तिनं नगरला पाहिलं होतं. तो तिच्या हातचा चहापाणी घेऊन तसा ओझरता ओळखीचा झाला होता. तिनं दार उघडलं. बिंदू, तू? बाबाजी कुठं आहेत? वो नगर गए है. तेरा अजित है ना? हाँ हाँ, क्या काम है? आजीला भेटायचं होतं, उसे मिलने का है. वो बीमार है, दवा लेके सो गई है. ते ऐकलं आणि चंदर आतच घुसला. त्यानं सरळ दरवाजाच उडून घेतला. बिंदूच्या तोंडावर त्यानं हात ठेवला. आत मोठा वाडा. बिंदूची आजी पार मागच्या खोलीत खाटेवर झोपली होती. बिंदूला चंदरनं मिठीतच घेतलं. बिंदू कॉलेजमधनं मधीच निघालेली, भर ज्वानीत आलेली. तिचं लगीन होणार होतं तर ते नवऱ्याच्या लालचपणामुळं मोडलं होतं. तिला पुरुष सुखाची ओढ होती. लग्नामुळं ती पूर्ण होणार होती तर लग्नच मोडलं. चंदरशेठ रांगडा होता, पण पुरुष होता. त्यानं मिठीत घेता तिच्या तरुण देहाला आवेग सांभाळता आला नाही. तिलाही राहवलं नाही. झाडाला वेल चिपकावी तशी ती गच्च भिडली. चंदर स्त्री देहाला जवळ करण्यात चिपकोच होता. तो गोऱ्या पान कांतीचा देह त्यानं आधाशासारखा उचलून आपल्या मिठीत घेतला. बिंदूला तर त्याच्या त्या पुरुषी देहानं पार पुढून टाकलं. पुरुषी सुखानं ती भान हरपली. चंदरनंही तिला हवं तसं जवळ केलं. बिंदू बेटी. तिच्या आजीची हाक आली तेव्हा बिंदू सावध झाली. आपण चंदरशेठच्या मिठीत आहोत हे तिच्या ध्यानात आल्यावर ती बाजूला होण्यासाठी धडपडली, पण चंदर तिला सोडीना. त्याला ती सोडूशीच वाटेना. मांजे. ती केवढ्यानं तरी किंचाळी. तेव्हा चंदरला तिला नाईलाजानं सोडावं लागलं. त्यानं तिला बाजूला केलं तेव्हा ती आपल्या अंगावरील वस्त्र सावरतच आत पळाली. चंदरला माहीत होतं आता ती काही लगेच हाती येणार नाही, पण 2 दिवसानं तिला आपल्या ह्या धुंद भऱ्या मिठीची आठवण येईल. ती आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. शरीर सुख हे असंच आहे. त्याची चटक लागली की सुंदरमल नगरला एसटीनं गेला की मग चंदर त्याच्या वाड्याचा दरवाजा वाजवायला जायचा. बिंदू त्याच्यासाठी मोठ्या उत्साहानं दार उघडायची. आजीला तिनं त्यातलं काहीच कळू दिलं नाही. चंदरला बिंदूसारखं गुलजार पाखरू हातात मिळालं होतं. तो तिच्या देहभान हरपला होता. तिला पण त्यानं मस्त आकर्षित केलं होतं. चंदरशेठ, गडबड हो गई. 4 महिन्याचा काळ गेल्यावर ती बोलली, क्या हो गया माझी रानी को? उलटी होने लगी है. तिनं त्याच्या समोरच उलटी केली. बडा बडा ओकली. मग आता तो क्या करने लगेगा? शादी कर मेरे साथ. त्याला माहीत होतं ही आपल्या संगती शादी करणार नाही. आपलं वय काय, तिचं वय काय, शरीर धुंदीत वयाचं भान राहत नाही. शादी तेरे साथ? मजा लगती है ना मेरे साथ. मग शादी काय वाईट? तू गोरी, मी काळा. तू छोटी, तो मी मोठा. त्याचं बोलणं ऐकलं आणि ती सावध झाली. ह्याच्या संगती मजा ठीक होती, पण सारा जन्म ह्या लांडग्या संगती. ती भानावर आली. नाही नाही ती बोलली, पण मी तुला सोडणार नाही. तू क्या बोल रहा है? तू मला का दार उघडून वाड्यात घेतलंस पहिल्या टायमाला? तू घुसकर आया था अंदर और हो गया बिलंदर ये चंदर. तो हात फैलावून तिला बोलला. तिला उलटी सुरू झाली आहे. समोर ती ओकतीये याचं त्याला काहीच नव्हतं. तू जा भी. तो ये सब बंदोबस्त कर पेटका, बच्चा होईल. तो मला काय, मी तुला माझ्या वाड्यात नेईन पोरा सांगती.
राय माझ्या बायको सांगती, ए तुझे पागल लड़की है क्या? उसका नाम तारा है ना? कौन बोल रहे है? मेरा बाबाजी बोल रहा था. हाँ खरी गोष्ट आहे. तो मुझे भी जो बच्चा होगा वो पागल होगा. ते ऐकलं आणि चंद्र हसायला लागला. बिंदू तो बच्चा गिरा दे, नहीं तो पागल बच्चे की माँ बनेगी. चंद्रनं आपला रंग तिला दाखवला. असा रंग दाखवून तो तिच्या वाड्याकडे जात राहिला. तिचं पोट किती वाढलंय हे बघायला आलोय हे तिला निर्लज्जपणे बोलायला लागला. या सुंदरमलच्या नातीबद्दल म्हाळाबायानं भाऊबंधांजवळ विषय काढला होता. सुंदरमलच्या बिंदूचा विषय मोहनाला कळला. ती सावध झाली. चंद्ररावपासून जपायला हवं तिला कळून चुकलं. सासूबाई, आता आम्ही दोघी ह्याच फार्म हाऊसमध्ये आमचा संसार थाटतो. भाड्यानं राहायला जमणार नाही, चालेल ना? मोहना म्हाळाबायाला म्हणाली. आमचं काम वाटपाचं होतं ते बोललो आम्ही. आता तुमचं तुम्ही ठरवायचं. तुमचं घर आम्ही फोडलं, तुम्हा दोघी जावांना वाईट सल्ला दिला असं गावानं बोलाय नको. म्हाळाबाया रास्त बोलली. मग समधेच भाऊबंद उठले. आपापल्या घराच्या रोखानं जायला लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.